तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हेड स्प्लेंडरचा हेड कसं फिटिंग करता. घरी बसल्यास तुम्ही हेड फिटिंग करू शकता. बघा, सगळ्यात पहिले आपण पॅकिंग लावून घेतलेली आहे ब्लॉकला. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, टायमिंग मिळवताना आपल्याला पिस्टन टॉपवर ठेवावं लागते. तर आपण आधीच टॉपवर ठेवून घेऊन पिस्टन एकदम या ब्लॉकच्या लेवलवर आलेला आहे पिस्टन. त्याच्यानंतर आपण जे हेडचे सायलेन्सरचे 2 नट तुटलेले होते त्याला आपण थ्रेड मारून आणलेले आहेत, नवीन स्लू बसवलेले आहेत. आता आपण हे हेड फिटिंग करून घेऊ. चला, सगळ्यात आधी पॅकिंग टाकून घेतलेली होती आपण आधीच. त्याच्यानंतर हे चारही नटामध्ये या हेड पद्धतशीरपणे फिट करून घेऊ. समोर वरची पिन अटकत आहे, त्याला पिनला थोडा काढून आपण हेडला खाली लोटून देऊ. हे पेचकसच्या सहाय्याने करू शकता तुम्ही. पिन अटकते, त्याची केमशाफ्टची पिन अटकते म्हणून अंडर रॉड जात नाही बरोबर. चला, टायमिंग चेन बाहेर ओढून घेऊ, कारण आपल्याला हेड खाली लोटावा लागतो फिटिंग करायसाठी. या पद्धतीने हेड फिटिंग करून घ्यावे. त्यानंतर आपण चला, तर मग आपण हेडवरचे कवर लावून घेऊ. या कवरला एक ॲरो असते मधात, त्या ॲरोला तुम्हाला खाली ठेवावं लागेल, आणखीन फिटिंग करून टाकावं. चला, आपण याला पॅकिंग लावू आणि नंतर फिटिंग करून टाकू. एक हे पॅकिंग आहे याची, या पॅकिंगला व्यवस्थित बसवा, नाही तर इथून ऑइल तुमच्या पुढे जाऊन ऑइल पण लीक होऊ शकते, याची काळजी घ्या. चला, आपण फिट करून घेऊ फटाफट. अशा सहाय्यासोबत फिट करून घ्यावे. आणि त्याच्यानंतर याला 4 वायसर आणि 4 नट राहतात, ते 4ही नट फिट करून घ्या. आपण 4ही नट पद्धतशीर फिट करून घेऊ. हलके हाताने नट टाईट करून घेऊ. त्याच्यानंतर आपण पाण्याने परफेक्ट फिट करून घेऊ. त्याच्यानंतर आपण हेड आणि ब्लॉकमध्ये एक जोड जो असते त्याच्यामध्ये एक नट असतं, ते नट पण आपण लावून घेऊ. त्याच्यानंतर हे टायमिंग रोलर
टायमिंग रोलरचा हा जो पॉईंट आहे तो इथे एक रेष असते, त्या रेसला मिळवावं लागतं, तेव्हा जाऊन कुठं टायमिंग मिळतं. हे टायमिंग न मिळवली की तुमची गाडी स्टार्ट होतच नाही. टायमिंग जर परफेक्ट असली तुमची गाडी हाफ किकमध्ये स्टार्ट होते. हे बघा मी कसं खाली आणत आहे त्याला. त्या प्रकारे तुम्ही पण सेटिंग करू शकता टायमिंग चेंज. ॲरो, ते डॉट आणि ॲरो एका लाईनी झालेला आहे. याचा मतलब आपली टायमिंग परफेक्ट झालेली आहे. चला याचे नट पण लावून घेऊ. याचे दोन्ही 8 नंबरचे नट राहतात. 8 नंबरचे नट आपण दोन्ही फुल टाईट करून घेऊ, कारण हे जर पडले तुमचं इंजन ब्लॉक होऊ शकते. काळजीने याला टाईट करावे. बघा, काळजीपूर्वक टाईट करा. याच्यावरच तुमचं इनलेट आणि आउटलेट वॉल चालतो. सोयीस्तर टाईट झाले नाहीत सध्या. आपण याला एक बोट लावून टाईट करून घेऊ, कारण की हे टायमिंग फिरते, आपल्याला धरून करता येत नाही. आपण एक पेचकाच्या सहाय्याने यात धरून ठेवता. आपण केम्प्लेटला धरून आणि हे दोन्ही नट टाईट करून घेऊ. चला तर बोल आता. याच्यानंतर एक्झॉस्ट पाईप फिट करून घेऊ. याला पॅकिंग असतं एक. पॅकिंग लावून आपण याला याचे नट दोन्ही पण नवीन आणलेले आहेत. या दोन्ही नटालावर पद्धतशीरपणे फिट करून घेऊ. चला बघू. बघू शकता आम्ही कशा प्रकाराने फिट करतोय. त्याच प्रकाराने तुम्ही घरी सुद्धा करू शकता. याला 2 8 नंबरचे नट राहतात आणि 8 नंबरच्या स्टूलने टाईट करून घेऊ. तर आधी आपण फिट करून घेऊ.
जे आपण 10 नंबरचे नट पण लावून घेऊ. 10 नंबरच्या टीने याला टाईट करून घेऊ. तुम्ही पण घरी बसल्यास हाफ इंजन ओपन करू शकता आणि आणखी फिट पण करू शकता. टाईट केल्यानंतर याच टीने आपण वरचा पण नट टाईट करून घेऊ. हे बघा, हा वाला नट याच टीने टाईट करून घ्यायचा 10 नंबरच्या. हा नट टाईट झाल्यानंतर आपण हे टायमिंग प्लेट फिटिंग करून घेऊ. या प्लेटमध्ये एक होल असतो. त्या होलला समोर तीत असतं. त्या तीतमध्ये मॅच करून फिटिंग करावं लागतं. इकडून पकडून तिकडून एक लंबा बोल्ट असतो केममधून. तो केममधला बोल्ट आपल्याला टाईट करावा लागेल, तेव्हाच ही प्लेट इकडून टाईट होईल. याला पद्धतशीरपणे टाईट करून घ्यायचं, नाही तर इथून नेहमी ऑइल गळत राहील. मी जसं करत आहे त्या पद्धतीने त्या नटला टाईट करून घ्यायचं. त्यानंतर आपण कार्बोरेटरचे नट लावून घेऊ. जिथून पेट्रोल इन होतं तिथं पण 2 नट राहतात. 8 नंबरचे 2 नट राहतात. ते 2 नटाला पण आपण फिट करून घेऊ. त्यानंतर आपण प्लग लावून घेऊ. प्लग पाण्याच्या सहाय्याने प्लग फिटिंग करून घेऊ. कंपनी तुमच्या गाडीमध्ये प्लग पाना व एक पेचकस आणि 10चा फिक्स पाना देते. चला स्टार्ट करू. स्टार्ट 1 किक मध्ये झालेली आहे गाडी.